आम्ही आलो आहे आयकियाला. तो सर्वात आधी आम्ही पहिलं खाऊन घेणार आहे, कारण आम्हाला यायला उशीर झाला आहे आणि आता संवट 2:15 वाजलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, होम पीस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मी आयकियाचा हॉल घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर काल आम्ही गेलो होतो आयकियामध्ये आणि आयकियामध्ये आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ते मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे. तर हा आहे माझा आयकियाचा हॉल. ही पिशवी आणि अजून एक मोठी पिशवी होती, त्याच्यामध्ये आम्ही हे बॉक्स पॅक करून आणलेले ते ठेवलेले. यात काचेची भांडी आहेत म्हणून आम्ही ह्याला असे चांगले मस्तपैकी पॅक करून आणले, कारण खूप डेलिकेट आहे आणि तिथून ट्रॅव्हलिंगमधून आणायला शक्य नाही, म्हणून ह्याला व्यवस्थित पॅक करून बॉक्समध्ये लागतं घेऊन यायला. तर आपण पहिले हे ओपन करूया. तर सर्वात आधी मी हे छोटंसं सॉफ्ट टॉय घेतलं आहे, कारण प्रत्येक वेळेला आम्ही जातो आम्ही मोठे मोठे सॉफ्ट टॉय घेतो, पण ते आम्हाला लपवून ठेवायला लागतात, कारण आमची छोटी ना ते खराब करून टाकायचे आहेत आणि ते एवढे कॉस्टली असतात ना. आयकियाचे सॉफ्ट टॉय थोडे कॉस्टली आहेत. छोटे छोटे असे येतात ना मी, ते थोडे रिझनेबल रेटला आहे, पण हे आम्ही यावेळेला परचेस केलं. पण किती क्यूट आहे ना, एवढे छोटूसा. त्याला एक छोटासा हुक पण दिलं आहे किचन लावण्याकरिता, तुम्ही बघू शकता. तर पण हे अननेसेसरी, हे लोक किती सारे हे लावतात आणि ते पण असे विणलेले आहेत. तर हे जरा काढायला भरपूर हे होतं फिनिशिंगमध्ये. तर हा एक आमचा छोटासा क्यूट पर्चेस आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते माझी स्टार्टिंगची पर्चेस. ओके, तर सर्वात अगदी मी डब्यांपासून दाखवते. तर हा 2 कप्प्याचा असा हा डब्बा घेतलेला आहे आम्ही. पिकनिकला जाताना, शाळेत देताना हा बरा पडतो. हे मी अगोदर पण आयकियामधून परचेस केलेले आहे. आता मी परत जाऊन परत घेतलेले आहे, कारण हे खूप युजफुल पडतात आणि जास्त कॉस्टली पण नाही, रिजनेबल आहे. तर असे मी हे 2चा सेट आहे, असे हे 2 घेतले. सेकंड पर्चेस आहे आमचा परत हा डब्बा. टिफिन टाईप आहे. ह्याला तुम्ही असं कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे स्नॅक्स आयटम्स घ्यायला हा खूप ड्युरेबल आणि खूप चांगला प्रोडक्ट आहे. तर हे मी परत दुसऱ्यांदा परचेस करते. मी आधीही आयकियामधून घेतलेले, तेव्हाही मी परचेस केलेले आणि खूप चांगले आहेत ते, आणि मला ते कमी पडतात म्हणून मी परत घेतले. हा 3चा सेट आहे, हे मी परचेस केले आहे. अगेन हे छोटे चटणीसाठी. अगेन स्मॉल ऑर्गनायझर, सम 20च्या आसपास हा आहे. हा स्पॅटुला घेतला आहे मी. मला हा हवा होता भरपूर टायमापासून. नॉर्मल जे सिलिकॉनवाले येतात ते खूप असे हलत असतात आणि ते ड्युरेबल पण नाही आहेत, कारण जास्त हिटिंग असल्यामुळे ते मेल्ट होतात. तर हा मला एकदम हार्ड याला चांगला वाटला. थोडा कॉस्टली आहे, म्हणजे आयकियामध्ये युटेन्सिल्स थोडे कॉस्टली आहे, पण चांगले आहेत, म्हणून मी हा परचेस केला. ह्याचा मला हे स्पून्सचा सेट हवं होता, पण ते अगेन खूप कॉस्टली होतं. म्हणजे एक स्पून तुम्हाला 499 किंवा 399च्या रेंजमध्ये आहे. तर हा मी असा स्पून घेतला आहे. नेक्स्ट सेट ऑफ नाईफ मला खूप लागतात. हे लूप्स घेतले स्टिक करायला डोरच्या मागे. मग मी हे कुशन कवर्स घेतलेत 2 बिगवाला आहे. हे मी ओपन करून दाखवेन तुम्हाला, घालूनच दाखवेन कसे दिसतात ते. खूप छान पर्चेस आहे. अगेन कुशनमध्ये भरपूर भरपूर व्हरायटीज आहे. कॉस्टही अकॉर्डिंगली आहे. समवॉट 299च्या रेंजनंतर चालू होतं, की म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत. हे कुशनमध्ये कुशन्स पण आहेत आणि कुशन्स कवर पण आहे. खूप व्हरायटीज आहे. खूप कॉस्टलीवाल्या पण आहेत, थोडं कमीवाल्या पण आहे. तर आम्ही ह्या घेतल्या. ह्याची कॉस्टिंग समवॉट पर पीस आय गेस 200च्या रेंजमध्ये आहे हे एक पीस. तर मी हे तुम्हाला घालून दाखवणार. नंतर मी हा ऑर्गनायझर घेतला आहे. 2 सेट घेतलेत ऑर्गनायझर्सचे, कारण ऑर्गनायझर्स मी मागे एक आणलेला तो व्हाईटवाला होता आणि तो खूप चांगला होता, चांगला निघाला. तर मग आम्ही हे 2 परचेस केले. असा हा ऑर्गनायझर आहे आतमध्ये. दुसरा ह्याचा सेट ना
घेतला आहे. समवॉट 200ला हा आला आहे, तर चांगला आहे आणि प्लास्टिक पण चांगलं आहे आणि कलर पण मस्त आहे. मग या पिलो घेतल्यात, 2 घेतल्यात, सेट ऑफ 2 बेज कलरमध्ये कार्पेट घेतला. अगेन 149ला आहे हा कार्पेट, 2 घेतलेत मी. मग असा हा डस्टबिन आहे. डस्टबिन कमी प्लांटर जास्त वाटतं हे मला, पण छान आहे कलर आणि माझ्या रूमच्या कलरला मॅच होतं म्हणून मी घेतला. हा छोटा ऑर्गनायझर घेतला आहे मी. हा केनचा आहे. हा एवढूसा छोटासा ऑर्गनायझर 599 का 499ला आहे. मागे मी घेतलेले ज्या मागे मी IKEAला गेलेले तेव्हा मी 2 घेतलेले, पण ते मोठे घेतलेले. ते मला समवॉट 1500ला एक पडलं. तर आता मी तुम्हाला दाखवलं तो मोठावाला होता आणि आता मी हा छोटावाला घेऊन आली. पण हा कलर खूप छान आहे आणि खूप क्यूट आहे. मेकअप वगैरे याचं सामान ठेवायला हा खूप क्यूट आहे. हे छोटा कॅक्टस आणला आहे. मी खूप टायमापासून ह्याला म्हणजे असं बघत होती, हा घेऊ की नको, तेव्हा चांगला वाटेल की नाही. फायनली तो मला आवडला आहे आणि मी घेऊन आले. हे 3 छोट्या मिनी साईजमध्ये बॉटल्स आहेत. जशा सेम पाणी पिण्याच्या बॉटल असतात तशा ह्या आहेत. तर हे मी डेकॉरसाठी घेऊन आलेली आहे. डेकॉर इन द सेन्स डेकॉर करणार नाही ह्याचं. ह्याच्यामध्ये म्हणजे ऑइल, सॉस असं सगळं ठेवायचं आहे. म्हणजे फॅन्सी आणि अटॅस्टिक लूक येतं किचनला. तर मी हे तुम्हाला स्टाईल करून नक्की दाखवेन. तर हे असे आहेत. आता मी ह्याला खोलत नाही आहे. समोर हे अशा दिसतात आहे. हे अशी आहेत बॉटल. म्हणजे ह्याचं हे जे बिग आहे त्याचा तो मिनी व्हर्जन आहे. हे अशा मी पाण्याच्या बॉटल्स घेतल्यात. सध्या प्लास्टिकमध्ये पाणी पिणं हानिकारक असतं म्हणून घेतलं. पण प्लास्टिकमध्ये खाणं चांगलं असतं. हा वाईन ग्लासेस आहे, पण हा फ्लूट नाही आहे. फ्लूटवाला वेगळा असतो, तोही माझ्याकडे आहे आणि ते अगेन मी बोलली की तो कॉस्टली आहे. तो त्याचे 4 पीस 2000चे. हा एक पीस मला IKEAमध्ये ₹79 पडला. हा मिनिमल व्हर्जन आहे. त्यांच्याकडे फ्लूट वाईन ग्लासेसही होते. ते समवॉट 400, 399 या 299चा एक आहे. एक्झॅक्ट प्राईस आता मला नाही माहिती त्याची. साईटवर गेला तर मिळेल, पण ते 299 आणि 399च्याच रेंजमध्ये आहे. तर पण हा ₹79ला मी घेतला आहे. डेली बेसिसवरती ज्यूस वगैरे सर्व्ह करायला खूप छान आहे. त्याचे मी 4 ग्लासेस घेतले आणि त्याच्यामध्ये सेकंड आयटम येतं हा मॉकटेल ग्लास. हा एवढा सेक्सी आहे, हा एवढा डेलिकेट आहे. मागे मी पार्सल मागवलं होतं IKEAमधून ऑर्डर केलेले 2 ग्लास. हा समवॉट एक ग्लास 399चा आहे आणि त्याच्यामधलं जेव्हा ते पार्सल मला रिसीव्ह झालं तेव्हा त्याच्यातला एक डॅमेज होता, म्हणजे ते तडा गेलेला होता. तर अगेन मी तुम्हाला बोललं की तिथून मला एक्सचेंज नाही करता आला. तर एक ग्लास व्यवस्थित होता माझा. तर मी आता गेलेली तर मला हा ग्लास खूप आवडलेला म्हणून मी हे पर्चेस केलं यावेळेला. तर हे मी 2-4चा सेट करण्यासाठी घेऊन आली आहे. तर 2 मी मागे मागवलेले आणि 2 आता मी घेऊन आले. ह्याला डी कुपे ग्लास होता, डी कुपे. अगेन हा महागातला आहे. हा 399 का 299च्या रेंजमध्ये आहे. नंतर हे बिअर टम्बलर ग्लासेस ह्याच्यामध्ये तुम्ही बिअर, ज्यूस, मॉकटेल काही तुम्ही लेमनेड वगैरे अशा ह्याच्यामध्ये कलर्स होते. 4 कलर होते. पर्पलवाला मी घेतला आहे, ब्लू होतं, ब्लॅक होतं आणि पीच पिंक होतं आणि हा 99ला एक पीस, ₹99ला हा एक पीस आहे. पण हा किती क्यूट वाटतो ना. लास्ट नॉट द लीस्ट मी किचनसाठी रॅक हवा होता. मी भरपूर टायमापासून ऑनलाईन पण सर्च करते. मला थोडं त्याला एकदम फॅन्सी, एकदम अथेस्टिक किचन रॅक हवं होतं. म्हणजे छोटं-मोठं आयटम्स, डेकॉर आयटम्स किंवा सॉस, सॉल्ट, तेलाची बॉटल वगैरे अशी युनिक असं आपण सजवून ठेवतो ना किचनमध्ये, तसा रॅक हवा होता. तर मी हे घेऊन आले. हा वाटत नाही येणार रॅक, पण हा रॅक आहे. याच्यामध्ये 2 साईजेस होते. तर मी स्मॉल साईजेस घेऊन आली आणि बिग साईज जो होता तो खूप म्हणजे 1000च्या वरती होता. 1100 समवॉटच्या रेंजला होता. हा समवॉट 399 या 400च्या रेंजमध्ये आहे. तर चला आपण हा बघूया. यांची पॅकिंग एक नंबर असते. ओके, हे कसं जोडायचं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे समोर कसं दिसणार आहे, मी सजवून दाखवेनच तुम्हाला. तुम्ही ओके, हे असे 2 मेटलिक रॉड आलेत आणि स्क्रू दिले फिटिंगसाठी आणि हे समोर असं आहे. इथे होल्स आहेत बघा. असं आहे. ह्याला ह्याला असं फिट करायचं. असं फिट केल्यावर दोन साईडने हे असं दिसणार. त्याला आपण असं करायचं. तर हे मी 2 आणले. धूप पण बघा कसे पॅक आहेत. असं दिसतं.
कसं जॉईंट करायचं विथ इन्स्ट्रक्शन्स. सो असे मी 2 घेतले. तर माझी शॉपिंग झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. मी जरा ट्राय करते. माझी शॉपिंग व्हिडिओज येतातच, पण फॉर फ्रिक्वेंट नाही आहेत, कारण आपण रोज जात नाही शॉपिंगला. काही काही लोकं रोज जातात. माझा जो व्हिडिओ तेवढा ग्रो नाही झाला आहे. तर होप सो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मोर व्हिडिओसाठी. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक डीमार्ट ब्लॉग करायचा आहे. डीमार्टमध्ये पण भरपूर सारे आयटम्स असे आले आहेत ना, म्हणजे आपण अपेक्षित नाही करू शकत असे चांगले चांगले आयटम्स आले आहेत आणि ते पण रिजनेबलमध्ये. तर मी हार्डली 2-4 वस्तू अशा डीमार्टमधून घेतल्या आहेत. ते मला यकीन नाही होतं की ते डीमार्टमधले आहेत. तर मी ते नक्की तुमच्याकडून शेअर करेन. थँक्यू.